हाय हॅलो नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. इथं मी कुठं भाषण केलं आहे, काय केलं, कुठं बोललो हे नंतर तुम्हाला पुढं सांगते. त्याच्या अगोदर इथं माझी तयारी चालली होती आमची घरून निघायची, बॅग भरायची. 2-4 दिवसानं अगोदरच बॅग भरून ठेवली होती, पण वेळेवर लेकरांनी आमच्या बॅगीमधले सगळे कपडे वगैरे काढून टाकले होते. पण काय घेतले काय नाही लक्षच नव्हतं, म्हणून मग पुन्हा बॅग भरायला घेतली. पुन्हा काढून बॅग भरली, सगळं घरचे कामं आवरले, लेकरांचा डब्बा घेतला, लेकरांचं आवरलं. मग मी माझी साडी पण आवरून घेतली आणि निघालं. आमचं सुरुवात झाली आमची प्रवासाला. मग काय ऑटो आमच्या बसस्टँडपर्यंत गाडीवर गेलो. तिथून मग माहूरपर्यंत आम्हाला ऑटोनेच जायचं होतं. बाहेर भरपूर गरमी होती आणि असं या 5-6 वर्षात पहिल्यांदाच झालं की आम्हाला बसस्टँडवर आल्या माहूरहून बस भेटली. नाही तर एरवी आम्हाला 2-3 तास बसस्टँडवर थांबावंच लागते. बस भेटतच नाही आम्हाला वेळेवर कधी. माहूर ते धनोड्यापर्यंत भरपूर असा पाऊस पण होता, मुसळधार ढगफुटी. बसताना नव्हता आम्ही, पण जेच आम्ही बसमध्ये बसलो की पाऊस सुरू झाला. जागा नव्हती यांच्यासाठी, फक्त मी तेवढं जागे बसले कंडक्टरच्या तिथं. मग काय भरपूर पाऊस एन्जॉय करत आम्ही आमचं निघालो. इथं उमरखेडमध्ये पाऊस नव्हता, कुठली तरी रॅली चालली होती, त्याची पण फोटो घेतला एक व्हिडिओ छोटासा. आणि शेतीचंच माझं इथं चालू असते गाडीमध्ये बसल्या काहीतरी. मग काय आला आम्हाला जिथं जायचं होतं जिथं म्हणजे नांदेडला जायचं होतं. गोटूला आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही काही त्याला सांगितलं नव्हतं की घ्यायला ये म्हणून बसस्टँडला. त्याचा बड्डे होता. मग घरी आलोत की मस्त तयारी केली, साड्या वगैरे चेंज केल्या आणि गेलोत बड्डेला. इथं अगोदर सगळी तयारी झाली होती. त्याचे सगळे मित्र आणि त्याच्या हॉस्टेलचे विद्यार्थी वगैरे भरपूर जण होते तिथं. मग तिथं गेले की अगोदर आपल्या कार्यक्रमाची कुठलीच सुरुवात होत नाही छत्रपतीच्या पूजेशिवाय. मग इथं मम्मीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घातला. नंतर जिजाऊ वंदना झाली. नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग मी बोललो. या 5-6 वर्षाचा मला काही अनुभव नव्हता आता या 8-10 वर्षामध्ये बोलायचा. नाही तर अगोदर ऑन दी स्पॉट भाषणामध्ये आपण भरपूर असे बक्षीस जिंकलेले. मग त्या ऑन दी स्पॉट बोलायचं होतं. बोललो गोटूबद्दलच बोलायचं होतं. माझा भाऊ मला माहिती होती त्याच्याबद्दल. नमस्कार. मस्त असं जेवायला होतं. नमस्कार. छान जेवायला होतं. तू जेवतच होतं त्याच्या मित्रांसोबत बसून. मग काय फोटो सेशन वगैरे झालं. आमची फॅमिली सगळीच होती, इकडचे तिकडचे, आंटी अंकल सगळेच होतो आम्ही, छोटू दीदी सगळेच होतो. मग काय मस्त मामी होत्या आमच्या. जेवण वगैरे केले, फोटो वगैरे काढले. आम्हाला मग रात्री घरी पण जायला उशीरच झाला. मग काय इथेच मस्त सगळेजण मिळून गप्पा मारत बसलोत. तरी रात्रीचे 12 वाजले असतील. सगळ्यांचं छान जेवण झालं. स्वयंपाक खूपच सुंदर झाला होता. गोटूचा असा मस्त दरवर्षीच बड्डे होते, पण ते आम्हाला नेहमी सरप्राईज देते म्हणून आम्ही ठरवलं यावेळेस त्याला सरप्राईज द्यायचं.